बऱ्याच लोकांनी ट्रोल केले, महाराजाला कमेंट केल्या, महाराजाच्या कष्ट पाहिले नाही, महाराजांनी तरुण पिढीला ऊर्जा दिली आणि महाराजांनी तरुण पिढीला ऊर्जा दिल्यामुळं बरेच लाखो समाज सुधारला गेला आणि लाखो समाज सुधारला गेला. महाराज तुम्ही प्रबोधनकार आहेत, कीर्तनकार, प्रबोधनकार. तर मला असं वाटतं की साक्षात तुम्हाला तुकाराम महाराज तुमचा अवतार आहे. आज कलियुगामध्ये तुकाराम महाराज आहेत तुम्ही. तर माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही कीर्तन सोडू नका, कोणाचं ऐकू नका, कीर्तन सोडू नका. ज्याला मुलगी आहे तो कधीच तुमचे कमेंट करणार नाही आणि कधीच एवढं नीचवृत्तीचं बोलणार नाही. ज्याला मुलगी नाही तोच बोलणार, तोच मूर्खासारखा बोलतो, मूर्खासारखा वागवतो. आज 31 वर्षे झाले महाराजांनी कीर्तन करून जीव झिजवला चंदनासारखा, तरी पण लोकाला ते समजत नाही. ज्ञान दिलं, प्रबोधनकार आहेत, पण लोकांनी कमेंट केल्या. 4 दिवसापूर्वी मागं साखरपुडा झालेला ते कमेंट केलं लोकांनी आणि कालपासून कमेंट पडत राहिल्या. मी बऱ्याच मोबाईलवर कमेंट ऐकल्या. पण बाबा तुम्हाला मी सांगतो, अजिबात कीर्तन करा. असं कीर्तन ठेवू नका, असं बोलूच नका तुम्ही. कीर्तन तुमच्या नम्रतेची विनंती आहे, तुमच्या चरणी लोटांगण घालतो. तुम्ही कीर्तन करा. कीर्तन ठेवू असं फेटा ठेवून देतो असं म्हणू नका तुम्ही जर कीर्तन ठेवलं तर तुमच्यासारखे कीर्तन करा आणि काय होणार आहे. आज लाखो कीर्तनकार आहेत जगामध्ये, हजारो, पण तुमच्यासारखं कीर्तन करणं नाही. आठवा आजोबा मानल्या जातं, तुम्हाला मानल्या जातं. खरंच आठवा आजोबाच आहेत तुम्ही अजिबात कोणाचं ऐकू नका आणि तुम्ही हरिनाम आपला चालू राहू द्या, तुम्ही कीर्तन चालू राहू द्या. ही माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. रामकृष्ण आहे.